समस्त मुंबईकरांसाठी एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। मुंबई एअरपोर्टचं नवं टर्मिनल बांधून तयार आहे। 15 जानेवारीपासून प्रवाशांसाठी हे नवं टर्मिनल खुलं होणार आहे। हे टर्मिनल एखाद्या 7 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाहीये। आज सगळ्यात पहिल्यांदा झी मीडिया तुमच्यासाठी एअरपोर्टची ही दृश्य घेऊन आलंय। कसं असणार आहे हे नवं टर्मिनल पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं टर्मिनल 2 सज्ज आहे। या टर्मिनलचं पंतप्रधान आणि सोनिया गांधी 10 जानेवारीला उद्घाटन करणार आहेत। 15 जानेवारीला हे टर्मिनल सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुलं करण्यात येईल। पण त्याआधीच झी मीडिया तुम्हाला या टर्मिनलची एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवणार आहे। या टर्मिनलवर दाखल होताच एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये आल्याचा भास होतो। झगमगणारं हे T2 टर्मिनल देशातलं सगळ्यात मोठं टर्मिनल ठरणार आहे। दरवर्षी या टर्मिनसहून साधारणतः 4 कोटी प्रवासी टेक ऑफ करू शकणार आहेत। प्रवाशांच्या सोयी सुविधांबद्दल बोलायचं झालं तर हे टर्मिनल एवढं मोठं तयार करण्यात आलंय की गर्दी असली तरी त्याची जाणीव मुळीच होणार नाही। सध्याच्या टर्मिनल्सवर 135 चेक इन काउंटर्स आहेत, पण गर्दी पटापट कमी करण्यासाठी नव्या टर्मिनलमध्ये तब्बल 188 चेक इन काउंटर्स आहेत, तर सिक्युरिटी चेकिंगसाठी तब्बल 104 काउंटर्स सज्ज आहेत। सध्या असलेल्या 80 इमिग्रेशन काउंटर्सच्या ऐवजी 136 इमिग्रेशन काउंटर्स तयार करण्यात आली आहेत। वेटिंग लाऊंजही भलं मोठं तयार करण्यात आलंय। टर्मिनल्सवर खाणं पिणं आणि शॉपिंग यासाठी तब्बल 21,000 स्क्वेअर फुटांची जागा ठेवण्यात आली आहे। वेटिंग लाऊंजमध्ये प्रवाशांना कंटाळा येऊ नये यासाठी इंटरनॅशनल ब्रँडची मोठमोठी दुकानं सज्ज राहणार आहेत। प्रवाशांना पायी चालायला लागू नये यासाठी 41 ट्रॅव्हलेटर्स आणि 52 पॅसेंजर बोर्ड ब्रिज तयार करण्यात आले आहेत। नव्या टर्मिनलवर विविध सुविधांबरोबरच भारताची कला आणि संस्कृतीही पाहायला मिळणार आहे। त्यासाठी एक खास म्युझियम तयार करण्यात येत आहे, तर एका भल्या मोठ्या कॅनव्हासवर महाराष्ट्राच्या नाट्य संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे। तर ट्रॅव्हलर्सवर चालताना मुंबईचं चमचमतं बॉलिवूड तुमचं मनोरंजन करणार आहे। उत्कर्ष चतुर्वेदी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।